मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचं बळ आणखीन वाढलंय। वंचित बहुजन आघाडी ही मुंबईमध्ये काँग्रेस सोबत लढतीये। शरद पवारांची राष्ट्रवादी ही मुंबईमध्ये काँग्रेस सोबत लढतीये। त्यामुळे ही आघाडी महायुती आणि ठाकरे युतीसमोर एक नवं आव्हान उभं करणार आहे असं दिसतंय। मुंबई महापालिकेत होणार तिरंगी लढती। महायुती ठाकरे युती समोर काँग्रेस आघाडीचा आव्हान। काँग्रेस सोबत वंचितची आघाडी, शरद पवारही सोबत। ठाकरेंची मतं खाणार की किंग मेकर ठरणार? काँग्रेसच्या स्थापनेच्या दिवसाचा मुहूर्त साधत मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे। वंचितशी काँग्रेसची आघाडी ही नैसर्गिक असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलंय। भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी ही आघाडी असल्याचं सांगण्यात आलंय। एकूण 227 जागांपैकी वंचित 62 जागा लढणार आहे। हा काही संख्या कोण किती लढतंय हा भाग दोन्ही पक्षांसाठी गौण आहे। हा संख्येचा खेळ नाही तर हा विचारांचा मेळ आहे आणि त्या विचारांच्या मेळातून पुढे जाण्याची भूमिका आम्ही घेत आहोत। योगायोग हा काँग्रेस स्थापना दिनाच्या औचित्यावर आज युतीची घोषणा होत आहे। यातही बरंच काही दडलेलं आहे आणि आगामी काळात या आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि पर्यायाने भारतात एक परिवर्तन झाल्याचं आढळून येईल। भारतीय जनता पक्षाच्या जातीवादी आणि देशविघातक अशा या विचारसरणीच्या पक्षाला रोखण्यासाठी ही एक पाऊल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उचलण्यात आलेलं आहे आणि आज आम्ही इथे अधिकृत जाहीर करतो की वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमची युती झाली आहे। या युती अंतर्गत वंचित बहुजन आघाडी 62 जागांवर इथे निवडणूक लढणार आहे। या गठबंधनामध्ये काँग्रेस वंचित आघाडीच्या घोषणेनं मुंबई महापालिका निवडणूक दुरंगी नव्हे तर तिरंगी होणार हे स्पष्ट झालंय। शरद पवारांची राष्ट्रवादी ही काँग्रेस वंचित आघाडी सोबत येण्याची शक्यता आहे। त्यांना 9 ते 10 जागा सोडण्याची तयारी काँग्रेसनं दर्शवली आहे। काँग्रेस वंचित आघाडीमुळे महापालिकेचं समीकरण बदलण्याची शक्यता आहे। मुंबईत काँग्रेसची सरासरी मतं 16 ते 18% आहेत। वंचितची मुंबईतील सरासरी मतं 2 ते 3% आहेत। काँग्रेस आणि वंचितची एकत्र मतं 20% आहेत। शरद पवार सोबत आल्यास मतं 25% पर्यंत जातील। धारावी, सायन, कोळीवाडा, कुर्ल्यात आघाडीचा फायदा होईल। मानखुर्द, शिवाजीनगर, चेंबूर आणि गोवंडीत लाभ होईल। ठाकरे युतीची मतं काँग्रेस आघाडीकडे जाण्याची शक्यता आहे। 45 ते 50 जागा मिळाल्यास किंग मेकर ठरण्याची संधी आहे। महायुती आणि ठाकरे युती समोर काँग्रेस वंचित आघाडी मोठं आव्हान निर्माण करण्याची शक्यता आहे। सुमारे 25 वर्षांनंतर वंचितशी आघाडी करण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना यश आलंय। नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांसारख्या नेत्यांनाही जे जमलं नाही ते बेरजेचं राजकारण सपकाळ करू पाहतात। यातून पक्षाची ताकद वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। यातूनच ठाकरे युतीसोबत न जाता मुंबईत स्वबळ आजमावण्याचा आणि नवी आघाडी करण्याचा प्रयत्न होतोय। यातून महापालिकेच्या निकालात यश मिळो ना मिळो पण काँग्रेस पक्षाची ताकद वाढण्यात नक्कीच मदत होईल असं दिसतंय। धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।